राज्यात लाडकी बहीण योजना आणल्यानंतर शासनाच्या तिजोरीवर प्रचंड भार आल्याची चर्चा सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्येही आहे। याच कारणास्तव अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वाढीव मानधन देण्यात सरकारला विलंब लागल्याचा आरोप विरोधक करतायत। मात्र हा गुंता सोडवत असताना आता राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या अनुदानाच्या मागणीवर शासन आर्थिक अडचणीत सापडणार का हा खरा प्रश्न आहे। पाहूयात। लाडकी बहीण योजनेमुळे आमदारांना मतदारसंघातल्या कामांना कात्री लावावी लागल्याची चर्चा विधिमंडळामध्ये दबक्या आवाजात सुरू आहे। त्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं वाढीव मानधन देताना दमछाक होणाऱ्या सरकारला आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 20% वाढीव अनुदानाचा भार कसा पेलवणार हा प्रश्न आहे। मात्र हे सर्व खर्च पेलण्यासाठी सरकार सक्षम असल्याचा दावा सरकारमधले मंत्री करतायत। मात्र विरोधी पक्षांकडून सरकारची आश्वासनं फोल ठरल्याचा आरोप होतोय। ज्या ज्या योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत त्या योजनेची अंमलबजावणी सरकार ताकदीने करतंय। पैसा कुठून आणायचा, कसा उभा करायचा या संदर्भातलं पूर्ण नियोजन सरकारने केलेलं आहे। म्हणून सरकार कोणत्याही योजना बंद करणार नाही, मागे हटणार नाही आणि निधीची तरतूद सुद्धा योग्य प्रकारे करेल। तुला ना मी पुढच्या आठवड्यावर मटणाचं जेवण देणार आहे, त्याच्यावर भाकरी, कांदा, ठेचा सगळं देणार आहे। पण बकरा कापायला आणि बकरा आणायला माणूसच नाही, काय करायचं? सारे सांगायला काय जाते। लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 2,48,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा। दर महिन्याला सुमारे 3,000 कोटी रुपयांची तरतूद। राज्यामध्ये 94,634 अंगणवाडी सेविका, 88,007 अंगणवाडी मदतनीस, एकूण 1,82,641 अंगणवाडी कर्मचारी। शासनाच्या तिजोरीवर महिन्याला 253 कोटी रुपयांचा भार। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुदानासाठी वर्षाला सुमारे 1,160 कोटी रुपयांची गरज। प्रत्येक निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष आश्वासनं देतात आणि सत्ता मिळाल्यानंतर आश्वासनं पूर्ण करण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी घेतात। मात्र येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्व मोर्चेकऱ्यांकडून मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला जातोय। त्यात विरोधकांकडूनही सरकारला कोंडीत पकडण्यासाठी या आंदोलनांना हवा दिली जात असल्याचा आरोप होतोय। अशा परिस्थितीत कोंडीत अडकलेल्या सरकारकडून अवास्तव मागण्या जर पूर्ण झाल्या तर राज्याची आर्थिक कोंडी होण्याची भीती आता व्यक्त होऊ लागलेली आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।